बाजारातील मुखवास विसरा, आता घरच्या घरी बनवा एकदम सोप्या पद्धतीने तोंडाला चव देणारा पाचक मुखवास। या लिस्टनुसार आता आपण साहित्य घेऊया। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। आता कढईमध्ये आपण बडीशेप भाजून घेऊया। 2 वाट्या बडीशेप आपण चांगले व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। एकदम छानसर याला भाजायचं जेणेकरून एकदम कुरकुरीत लागतील। व्यवस्थित भाजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बांड्यामध्ये साईडला काढून घेऊया। त्यानंतर आपण लगोलग याच्यामध्ये सफेद तीळ टाकूया। सफेद तीळ टाकल्याने पचायला सुद्धा मदत होते आणि खायला सुद्धा चव येते। हे प्रत्येक जे साहित्य आहे ते शरीराला आपल्याला फायदा देणारच आहे, त्याच्यामुळे हे खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खूप असा फायदा होतो। बडीशेपने सुद्धा जेवण अन्न पचन करण्यासाठी खूप सारी मदत होते आणि तीळ खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला हाडांना मजबूत होते। त्यासोबतच पुढे आपण ओवा घेणार आहोत। 1 वाटी ओवा घेतला। ओवा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा। त्याचबरोबर जास्त याला काळसर होईपर्यंत भाजू देऊ नका, नाहीतर हा पूर्णपणे कडवट होईल। ओवा खाल्ल्याने पोटाचे बऱ्यापैकी आजार हे कमी होतात आणि शरीराची चरबी कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते। त्याचप्रमाणे धनडाळ मी रोस्टेड घेतल्यामुळे याला हलकीशी मी याला रोस्ट करून घेतली, जास्त काही भाजून घेतले नाही। त्याबरोबर मी इथं शेपा घेतला। पोटदुखीवरती आणि पोटातील अन्नपचन सुधारण्यासाठी खूप अशी या शेपांची मदत होते। आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया। त्यावेळी थोडंसं आपण मीठ टाकायचं। मीठ टाकून याला छान अशी चव येते। हे जिन्नस आपल्या सगळं एकत्र केल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये किंवा साध्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये हे आपल्याला स्टोअर करायचे आहे। एकदा केल्यानंतर आपल्याला महिनाभर आरामामध्ये हे टिकतात। असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।